नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, पर्यावरण जाणीव जागृती, SY BA BCom BSc या सर्व वर्गांसाठी हा कंपल्सरी पेपर आहे. यामध्ये प्रकरण क्रमांक 1 व प्रकरण क्रमांक 2चे व्हिडिओ तुम्ही ऐकले असतील. यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 परिसंस्था, ज्याला आपण इकोसिस्टम असं म्हणत असतो. परिसंस्थेची संकल्पना सर्वात प्रथम बघूया. मानवाच्या सभोवतालच्या परिस्थितीत पर्यावरण असे म्हणतात. मानवाच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे तिला पर्यावरण असे म्हटले जाते. पर्यावरणात जैविक व अजैविक घटकांनी तयार झाले आहे. पर्यावरण जैविक आणि अजैविक घटक, जैविक घटक व अजैविक घटक एकमेकांशी संबंधित असतात. पर्यावरणात सजीव ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो, जीवन जगतो, त्याला अधिवास असे म्हणतात. जैविक व अजैविक घटक यांच्यातील निश्चित संबंधामुळे व आंतरक्रियेमुळे जी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था निर्माण होते त्यास परिसंस्था म्हणतात. भूपृष्ठावर जैविक तसेच अजैविक घटकांची फार पूर्वीपासून परस्परांशी संबंध सुरू आहे. सजीवांचा निवास पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांनी तयार झालेला असतो. त्यात सजीव आणि त्याचे सभोवतालचे पर्यावरण यांच्या परस्परांतील सर्व क्रियांचा समावेश होतो. पर्यावरणातील बदलांचा परिणाम प्रत्येक सजीवाच्या जीवन पद्धतीवर होत असतो. म्हणजे जी काही परिसंस्था आहे, ही परिसंस्था तयार होण्यासाठी जैविक व अजैविक जे घटक आहे या दोन्ही घटकांची गरज असते. आता जैविक घटक म्हणजे नेमकं काय, की ज्या घटकामध्ये जीव आहे, जो घटक जिवंत आहे, ज्या घटकाची नैसर्गिकपणे वाढ होते व नैसर्गिकपणे मृत्यू होतो, अशा घटकांना आपण जैविक घटक असं म्हणतो. यामध्ये मग सर्व प्रकारचे कीटक, मनुष्य, प्राणी, वनस्पती या सर्वांचा समावेश हा जैविक घटकांमध्ये होतो. तर अजैविक घटक, ज्या घटकांचं अवस्था ही मूर्त आहे, अमूर्त आहे, ज्या घटकांना हालचाल करता येत नाही किंवा जे घटक स्थलांतरित होत नाही, त्या घटकांचा जन्म आणि मृत्यू याबाबत निश्चित असे काही सांगता येत नाही. यामध्ये हवा आहे, जमीन आहे, त्याच्यानंतर पाणी आहे, डोंगर आहेत, या घटकांना आपण अजैविक घटक असं आपण म्हणतो. आता जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये जो काही निश्चित संबंध आहे, यापासून पर्यावरण तयार होते आणि या दोन्ही घटकांची जी जीवन पद्धती आहे ही एकमेकांच्या सहकार्यावर देखील अवलंबून आहे. सजीव जे आहेत, या सजीवांचा निवास हा जैविक आणि अजैविक घटकांनी तयार झालेला असतो. सजीवांच्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे किंवा जैविक आणि अजैविक घटकांतील जो काही परस्पर संबंध आहे, या घटकांमधील जो काही बदल आहे, या बदलाचा परिणाम जैविक आणि अजैविक घटकांवर होत असतो. उदाहरणार्थ, अजैविक घटक यांचं जर काही नुकसान जर झालं तर त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो, म्हणजे जैविक घटकांवर होतो. जैविक घटकांचं काही नुकसान जर झालं तर त्याचा परिणाम अजैविक घटकांवर होतो, म्हणजे जैविक आणि अजैविक घटक हे एकमेकांशी संबंधित आहे. आता जी परिसंस्था जी आहे, ज्याला आपण इकोलॉजी असं आपण म्हणतो, तिचा अर्थ आपण बघूया. इकोलॉजी हा शब्द शतकापूर्वी अन्स हॅकेल या जर्मन शास्त्रज्ञाने प्रथम मांडला. अन्स हॅकेले हा जो काही जर्मन शास्त्रज्ञ आहे, यांनी इकोलॉजी हा शब्द सर्वप्रथम मांडला. हा ग्रीक शब्द, म्हणजे याला आपण ओकास असं आपण म्हणतो, ग्रीक शब्द असून म्हणजे राहण्याची जागा. इकोलॉजी हा ग्रीक शब्द असून इकोलॉजी म्हणजे राहण्याची जागा किंवा घर
या शब्दापासून हा शब्द बनलेला आहे. तर लोगोस ग्रीक शब्द इको, इको म्हणजे राहण्याची जागा, लोगोस म्हणजे त्याविषयी चर्चा होय. अशा इकोलॉजी या संज्ञेचा अर्थ या ठिकाणी आपण मानला जातो. सजीवांच्या परस्पर संबंधांवर सर्व सृष्टिक्रम अवलंबून आहेत. सजीव जे आहेत यांचे जे एकमेकांबरोबर जे काही परस्पर संबंध असतात यावर सर्व सृष्टिक्रम अवलंबून असतो व ते क्रम सतत सुरू राहतात. या विज्ञानाला सृष्टीतील अर्थव्यवस्था असे म्हणतात. डार्विन, हॅकल, रिटर, ओडम, बक्कल इत्यादी शास्त्रज्ञांनी उर्वरित प्रयत्नांनी जीवसृष्टीच्या घडामोडीचा उकल करण्यात निश्चित यश मिळवलेलं आहे. म्हणजेच हॅकल या शास्त्रज्ञाबरोबरच ज्याला आपण डार्विन हॅकेल असं म्हणतो, त्यामध्ये रिटर आहे, ओडम, बक्कल आहे, या शास्त्रज्ञांनी देखील जीवसृष्टीचे जे काही घडामोड आहे याची उकल करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. ज्याला आपण पुढे बघणार आहोत की परिस्थिती किंवा परिसंस्थेची काय व्याख्या आहे. परिसंस्थेला परिस्थितिकी असा देखील शब्द वापरला जातो. पहिली व्याख्या आहे प्रिटाइट्स यांच्यामध्ये. परिस्थितीतील जे घटक सजीव सृष्टी हितावर नियंत्रण ठेवून प्रसाराचे, विपुलतेचे, निर्मितीचे व उत्क्रांतीचे नियमन करतात अशा घटकांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी विज्ञान होय. जेणेकरून जे काही सजीव आहेत या सजीवांच्या हितावर नियंत्रण ठेवून प्रसार आणि विपुलता निर्मिती याची जे काही उत्क्रांती आहे याचं नियमन ज्या माध्यमातून केलं जातं त्याला आपण परिस्थितिकी विज्ञान असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या आहे बकल यांच्या मते सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण त्यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितिकी शास्त्र होय. जे काही सजीव आहे व त्यांच्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे यांच्यामध्ये जो काही सहसंबंध आहे त्याला आपण परिस्थितिकी शास्त्र असं आपण म्हणतो. तिसरी व्याख्या आहे एजी ट्रान्सले सजीव व त्यांचा अधिवास यांच्या संयुक्त स्वरूपाला परिसंस्था असे म्हणतात. जैविक आणि अजैविक घटक तसेच सजीव व त्यांच्या सभोवतालचे घटक यांचं जे संयुक्त स्वरूप आहे याला आपण परिसंस्था असं आपण म्हणतो. म्हणजे आता जी काही परिसंस्था आहे या परिसंस्थेच्या माध्यमातून जे जैविक आणि अजैविक घटक आहे या अजैविक आणि जैविक घटकांचं जे मिश्रण आहे याला थोडक्यामध्ये आपण परिसंस्था असं आपण म्हणूया. आता परिसंस्थेची रचना कशी असते. परिसंस्था जैविक व अजैविक या दोन घटकांपासून तयार झाली आहे. त्यांच्या एकमेकांशी संबंधित जे अवलंबत्व जे आहे ते कसं आढळतं ते आपण बघूया. पर्यावरणातील जैविक अजैविक घटकांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास या परिसंस्थे या घटकामध्ये केला जातो. सजीवातील व पर्यावरणातील घटकांशी असणाऱ्या परस्पर जे काही अवलंबत्व आहे यावरून परिसंस्थेचा प्रकार, आकार व रचना कशी असते हे लक्षात येते. पर्यावरणातील परिसंस्थेच्या रचनेत प्राणी, वनस्पती यांच्यातील जो काही अनन्य संबंध जे किंवा ज्याला आपण अभय अवलंबत्व असं आपण म्हणतो ते निर्माण होत असतं. म्हणून वनस्पती व प्राणी यांच्यातील विशिष्ट जो काही संबंध आहे या माध्यमातून परिसंस्थेची रचना या ठिकाणी तयार केली जाते. पृथ्वीवरील पर्यावरणातील परिसंस्थेच्या रचनेत प्राणी व वनस्पती यांच्या अभय गरजा आपापसात भागविल्या जातात. म्हणून परिसंस्थेतील सजीवांच्या अनन्य अवलंबत्वावर किंवा आंतरसंबंध ज्या आहे याला आपण परिसंस्थेची रचना असं आपण म्हणतो. आता ही जी परिसंस्थेची रचना जी आहे ही कशी असते ती पुढील मुद्द्यांमधून अधिक स्पष्ट होईल. परिसंस्थेची रचना करण्यासाठी दोन घटक असतात. त्यामध्ये पहिला जो घटक आहे जैविक घटक. जैविक घटकांमध्ये उत्पादक, हिरव्या वनस्पतींना उत्पादक म्हणतात. असेंद्रिय पदार्थाच्या मदतीने व सूर्यप्रकाशाच्या मदतीने
सेंद्रिय पदार्थ तयार करतात व प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपेशी असेही म्हटले जाते. वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून त्यांचे कार्बन डायऑक्साईड व पाण्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात. त्याची साठवण वनस्पती कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात करून ठेवतात. त्यातील काही ऊर्जा वनस्पती जगण्यासाठी वापरतात व काही ऊर्जेचं उत्सर्जन होतं. जे प्राणी वनस्पतींचा उपयोग अन्न म्हणून करतात त्या प्राण्यांचे अन्न वनस्पती निर्माण करतात, म्हणून वनस्पतींना उत्पादक म्हणतात. म्हणजे निसर्गातील जी काही मानवी उत्पत्ती आहे किंवा सजीव उत्पत्ती आहे याचा जो मूळ जो सोर्स आहे हा वनस्पती आहे. आपण बघतो की आपण दररोज ज्या विभिन्न पदार्थांचा आस्वाद जो घेत असतो त्याचा मूळ सोर्स जो आहे किंवा मूळ उत्पत्ती जी आहे ही वनस्पतीपासून झालेली असते. वनस्पती काय करतात, त्यांचं अन्न कसं तयार करतात, तो जो सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशाच्या आधारे वनस्पती अन्न तयार करतात. यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून त्याचे कार्बन डायऑक्साईड व पाण्याच्या ग्लुकोजमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड आणि जे पाणी जे आहे याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं व त्याची साठवण वनस्पती कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात करून ठेवतात. म्हणजे पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि सौर ऊर्जा यांचं जे मिश्रण जे आहे याला आपण कार्बोहायड्रेट असं आपण म्हणतो. आणि ह्या कार्बोहायड्रेटचा वापर करून वनस्पती आपलं जीवन जगत असतात. आणि जे काही प्राणी आहेत सूक्ष्म कीटकांपासून तर आपल्यापर्यंत या सर्वांचा जे अन्नाचा जो सोर्स आहे हा वनस्पतीच्या माध्यमातून पूर्ण होत असतो. याला आपण उत्पादक असं आपण म्हणतो. दुसरा जो घटक आहे भक्षक. प्राण्यांना अन्न साठ्यासाठी वनस्पतीवर अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्यांना परपोषी म्हणतात. काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खाऊन उपजीविका करतात, म्हणून त्यांना परपोषी म्हणतात. त्याचे प्रकार आपण बघणार आहोतच. आता भक्षक म्हणजे काय, की जो प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतो त्याला भक्षक असं आपण म्हणतो. जो प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतो त्याला भक्षक असं आपण म्हणतो. त्याला परपोषी असंही म्हटलं जातं. आता काही प्राणी असे देखील आहेत की ते वनस्पती खात नाही, परंतु दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात, दुसऱ्या प्राण्यांना खातात, म्हणून त्यांना परपोषी म्हणतात. म्हणजे आपल्याला दिसणारे निसर्गातील सर्व जे प्राणी आहेत, फक्त प्राणी वनस्पती नाही, तर हे भक्षक आहेत, परपोषी आहेत असं म्हटलं जातं. आता हे भक्षक जरी असले, ही जीवसृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे, तसे भक्षक सुद्धा एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून या भक्षकांचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक भक्षक. जे प्राणी प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. हा मुद्दा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातो. जे प्राणी प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना तृणभक्षक म्हणतात. उदाहरणार्थ ससा, हरिण, गाय, झेब्रा, जिराफ. म्हणजे जे प्राणी वनस्पतीचं सेवन करतात त्यांना आपण प्राथमिक भक्षक असं आपण म्हणतो. म्हणजे यामध्ये मनुष्य सुद्धा येतो, कारण की आपण देखील वनस्पतींचं भक्षण करतो, बरोबर आहे की नाही. आपण सुद्धा अनेक प्रकारचे फळे, भाजीपाला यांचा आस्वाद घेतो. म्हणून जो प्राणी वनस्पतींवरती प्रत्यक्ष अवलंबून असतो त्यांना आपण प्राथमिक भक्षक असं या ठिकाणी आपण म्हणतो. किंवा छोटे छोटे कीटक देखील वनस्पतीवर अवलंबून असतात, म्हणून प्राथमिक भक्षकाला तृणभक्षक असं देखील म्हटलं जातं. दुसरा आहे द्वितीय भक्षक. हे प्राणी
अन्नासाठी प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात. म्हणजे हे जे प्राणी आहेत यांचं अवलंबित्व का आहे? जो प्राथमिक भक्षक आहे. प्राथमिक भक्षक कोण आहे? ससा, हरिण, गाय, झेब्रा, जिराफ आणि मनुष्य. बरोबर. आता द्वितीय भक्षकामध्ये कोण येतं मग? हिंस्र प्राणी. त्याच्यामध्ये कोल्हा आहे, लांडगा आहे, साप आहे. बरोबर आहे की नाही? यांना आपण द्वितीय भक्षक असं आपण म्हणतो. हे द्वितीय भक्षक ससा, हरिण, गाय, झेब्रा आणि मनुष्य यांचं सेवन या ठिकाणी करतात. सर्वच प्राणी करतात असं नाही. याच्यातील काही कदाचित फक्त कीटकांचं सेवन करत असतील. कीटक हे प्राथमिक भक्षकामध्ये येतात. म्हणून जे घटक प्राथमिक भक्षकाचं सेवन करतात त्यांना आपण द्वितीय भक्षक असं आपण म्हणतो. त्यानंतर तिसरा घटक आपला आहे तृतीय भक्षक. हे प्राणी अन्नासाठी द्वितीय भक्षकावर अवलंबून असतात. म्हणजे जे द्वितीय भक्षक आहे कोल्हा, लांडगा, साप यांना भक्षण करण्याचं काम कोण करतं मग? वाघ, सिंह, चित्ता, घारी, गिधाडे, मानव इत्यादी. आता प्राथमिक भक्षकामध्ये सुद्धा मानव येतो असं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. हे सुद्धा बरोबर आहे, कारण की वनस्पतींचं प्रत्यक्ष जे सेवन आहे हे मनुष्य करतो. म्हणून मनुष्य हा प्राथमिक भक्षक बी आहे आणि तृतीय भक्षक देखील आहे. कारण तो काय करतो? द्वितीय भक्षक जे आहे या द्वितीय भक्षकाचं सेवन करतो. आता कालमानानुसार त्या भागामध्ये अशा हिंस्र प्राणी जे आहेत कोल्हा, लांडगा, साप हे द्वितीय भक्षक आहेत. यांचं सेवन करण्याचं काम यामध्ये केलं जातं. आता भूपृष्ठावर प्राथमिक भक्षकाकडून द्वितीय भक्षकाकडे व द्वितीय भक्षकाकडून तृतीय भक्षकाकडे ऊर्जेचं संक्रमण होतं. भक्षक श्रेणीनुसार ऊर्जा विनिमय जो आहे एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे संक्रमित होतो. म्हणजे जो ऊर्जेचा जो स्तर आहे वनस्पतींकडून कीटक आणि प्राण्यांकडे आणि नंतर ह्या द्वितीय भक्षकाकडून जे तृतीय भक्षक आहे त्याच्यामध्ये देखील प्राणी येतात किंवा कीटक देखील येतात. या कीटकांच्या जे काही तृतीय भक्षक आहे यांच्या माध्यमातून एकमेकांकडून ऊर्जा संक्रमित होते. नंतर आता पहिला घटक आपण उत्पादक बघितला, दुसरा घटक भक्षक बघितला. भक्षकाचे 3 प्रकार आपण बघितले. तिसरा घटक आहे आता विघटक, ज्याला आपण सूक्ष्मजीव असंही म्हणतो. यामध्ये जीवाणू, बुरशी व कवके यांच्या विघटक जे आहे यांचा समावेश होतो, जे सेंद्रिय घटकांचे विघटनाचं काम करतात. हे सूक्ष्मजीव असतात. ते परपोषी म्हणून ओळखल्या जातात. कुजणाऱ्या वनस्पती व मूर्त प्राण्यांचे शेष पदार्थापासून पेशीत साठवलेल्या सेंद्रिय पदार्थांचं जे विघटन आहे हे यामध्ये केलं जातं. त्यामुळे त्यांना विघटक असे म्हणतात. विभिन्न प्रकारचे जे काही जीवाणू आहेत, बुरशी आहेत, कवके आहेत यांचा या घटकामध्ये समावेश होतो. म्हणून आपण निसर्गामधून जे काही अन्न उत्पादित करतो व त्याचं सेवन करतो त्याच्यातील काही अन्न वाया जातं किंवा त्या अन्नाचं विसर्जन आपण विष्ठेच्या माध्यमातून करतो. याला सुद्धा याचं सेवन करणारे जे विघटक आहे ज्याला आपण सूक्ष्मजीव असं आपण म्हणतो. म्हणजे हे सूक्ष्मजीव देखील या पर्यावरण सृष्टीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. म्हणजे हे जे काही पर्यावरणामधील जे काही जैविक आणि अजैविक जो घटक आहे हे घटक एकमेकांना मदत करताना दिसून येतात. जसं की एखादा तृतीय भक्षक वाघ किंवा सिंह असेल, यांचा मृत्यू जर झाला तर यांना संपवण्याचं काम कोण करतात मग? जे विघटक सूक्ष्मजीव आहेत, जे मनुष्य प्राण्याशी संबंधित नसतात, ते फक्त अशा ठिकाणी ज्यांना जे काही वनस्पती कुजलेल्या वनस्पती असतील, कुजलेले प्राणी असतील यांचं सेवन करण्याचं काम करतात. याला आपण परपोषी सूक्ष्मजीव असं आपण म्हणतो. म्हणजे बघा, पर्यावरणामध्ये एक सुंदर समतोल निर्माण करण्याचं काम ह्या ज्या काही परपोषी आहेत किंवा सूक्ष्मजीव आहे यांनी केलेले दिसून येतं. कधी कधी आपण म्हणतो
वर्तमानपत्रांमध्ये आपण न्यूज वाचतो की या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी हजारो रुपयाचं किंवा हजारो किलो अन्न वाया गेलं आणि ते अन्न नंतर त्यांनी फेकून दिलं, कचऱ्यामध्ये टाकून दिलं. परंतु हे अन्न वाया न जाता त्याचे सुद्धा भक्षण करणारे सूक्ष्मजीव आहेत, कीटक आहेत. जसं आपण वनस्पतीवर अवलंबून आहे, वनस्पतीवर प्राणी अवलंबून आहे आणि ह्या मूर्त प्राण्यांवरती सूक्ष्मजीव अवलंबून आहे. ही आहे सृष्टीची खरी कला. सृष्टीच्या ह्या कलेच्या माध्यमातून एकमेकांना सहाय्य करण्याचं काम या पर्यावरणातील जे काही जैविक घटक आहे हे एकमेकांना करत असतात. यानंतर दुसरा अजैविक जो घटक आहे हा आपण लेक्चर क्रमांक 2 मध्ये कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.